श्रीराम. साधक हो, सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्योत्तम परमपूज्य श्री केशवराव बेलसरे तथा बाबा बेलसरे यांच्या दृढ निश्चयात्मक साधन व संपूर्ण समर्पण या पैलूंनी ओतप्रोत आनंद साधना या आत्मचरित्रात्मक साधन वृत्तांताचे वाचन करणार आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. परमपूज्य बाबा सांगतात, जे सनातन असते ते स्वतः सिद्ध पण असते. जीवनासारखी आपल्या अनुभवाची दुसरी स्वतः सिद्ध वस्तू नाही. या कारणाने सनातन तत्त्वज्ञान जीवनातून उगम पावते व पुन्हा जीवनातच विराम पावते. जीवन म्हणजे घटनांचा अखंड प्रवाह. घटना अनुभवाच्या द्वारा प्रचितीस येतात, अर्थात माणसांना येणाऱ्या सार्वत्रिक व सर्वसामान्य अनुभवांवर आधारलेले तत्त्वज्ञान सर्वस्वी खरे असते. यासाठी सनातन तत्त्वज्ञानाने माझ्या प्रश्नांना दिलेली उत्तरे खरी असली पाहिजेत अशी माझी खात्री पटली. यानंतर एक निराळीच अडचण माझ्यापुढे उभी राहिली. उपनिषदे, भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध, प्लेटो आणि श्री शंकराचार्य यांना एकच सनातन तत्त्वज्ञान सांगायचे असून देखील प्रत्येकाच्या सांगण्यात थोडा भेद असतो. हे असे का? विचारांती त्याचे कारण माझ्या ध्यानात आले. ते असे की ज्या काळी ज्या सामाजिक परिस्थितीमध्ये आपले तत्त्वज्ञान लोकांना सांगायचे असते, त्या काळी जी जीवन पद्धती असेल तिला अनुसरूनच ते सांगावे लागते. सध्याचे आपले विज्ञानयुग आहे. कोणत्याही ज्ञानक्षेत्रात विज्ञान पद्धतीने विचार करणे हा युगधर्म आहे. तेव्हा तत्त्वज्ञानातील प्रश्नांचा विचार करताना तो विज्ञान पद्धतीच्या चौकटीत बसविण्याचा प्रयत्न मी आरंभला. विज्ञान पद्धतीने विचार करून विज्ञान पंडित या दृश्य विश्वाबद्दल ज्ञानाचा संचय करतात. ज्ञानाचा एक गुण असा आहे की त्याच्या पोटी स्वाभाविकपणे जन्मणाऱ्या सामर्थ्याने माणूस बंधनातून मुक्त होतो, स्वतंत्र होतो. विज्ञान स्वसामर्थ्याने माणसाला निसर्गाच्या बंधनातून मुक्त करते हे धडधडीत दिसते. शिवाय विज्ञानाची झपाट्याने झालेली वाढ आणि त्याचा ज्ञानमय ताजेपणा पाहून त्यातील जिवंतपणा माझ्या अंतःकरणाला भिडला. जे तत्त्वज्ञान विज्ञानाच्या आधारावर उभे राहत नाही ते कुचकामाचे होय असे माझ्या मनाने घेतले. आपल्याला पुरेसे विज्ञान माहिती पाहिजे व ते गणितमय असते म्हणून उच्च गणिताचा अभ्यास करण्यास मी काही प्राथमिक ग्रंथ विकत घेतले, पण तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाचा रेटाच इतका होता की गणिताचा अभ्यास करायला अजून वेळ झाला नाही. सांगण्याचा मुद्दा असा की विज्ञान पद्धतीचे महत्त्व एकदा पूर्णपणे पटल्यावर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्राला आणि तत्त्वज्ञानातील प्रत्येक प्रश्नाला ती पद्धती लावून मी विचार करू लागलो. व्यवहारात इंद्रियांना येणारे अनुभव प्रमाण तर परमार्थात अतींद्रिय अनुभव प्रमाण मानतात. पण दोन्ही प्रकारच्या अनुभवांना विचार करणारी विज्ञान पद्धती लावायला पाहिजे असा माझा दुराग्रह झाला. आपल्या व इतरांच्या जीवनातील विविध अनुभवांची व्यवस्था लावून एकंदर जीवन समजून घेण्यास विज्ञान पद्धतीसारखे, सायंटिफिक मेथडसारखे फलदायी दुसरे हत्यार नाही असे मी ठाम ठरवून टाकले. त्याचा परिणाम असा झाला की ज्या तत्त्वांना, सिद्धांतांना आणि चालीरीतींना प्रत्यक्ष घटनांचा किंवा अनुभवांचा आधार नाही त्या केवळ कल्पना समजाव्या असे मी धरून चाललो. त्यामुळे हळूहळू माझा कल जडवादाकडे झुकू लागला. एवढे मात्र खरे की त्या काळी माझ्या मनात अनेक प्रश्न वावरत होते व त्यांची उत्तरे मला सापडत नव्हती. तरी मला निराशा व उदासीनता आली नाही. आपल्या विचारांचे सामर्थ्य तोकडे पडते म्हणून प्रश्नांची उत्तरे आपल्याला सापडत नाहीत असे मला मनापासून वाटे. परंतु मानवी जीवनाला व्यापून असणारे तत्त्वज्ञानातील गहन प्रश्न स्वतः सोडवण्याचा नुसता प्रयत्न करण्यातच बुद्धीचे जे साहस असते त्याच्या आनंदात व नाविन्यात मी गर्क होतो. विज्ञान पद्धती स्वतः जडवादी नाही हे खरे असले तरी जडवादाशी तिचे चांगले जमते हेही काही खोटे नाही. सनातन तत्त्वज्ञानात जडवादाचा कोणता अंश ग्राह्य मानला आहे हे पाहण्यास प्रथम ग्रीक व नंतर भारतीय जडवादाचा मी अभ्यास केला.
ईश्वर नाही, आत्मा नाही, पुनर्जन्म नाही, जडद्रव्य हीच सद्वस्तू आहे, हे दृश्य जगत सर्वस्वी खरे आहे इत्यादी कल्पना दोन्हीकडे सारख्याच आढळल्या. पण तेवढ्याने माझे समाधान होईना, म्हणून गेल्या 3 शतकातील युरोपीय जडवादाचा मी मन लावून अभ्यास केला. तेव्हा असे आढळले की या अफाट विश्वाचे मूळ केवळ जडद्रव्यातच आहे. या सिद्धांतापलीकडे जडवाद आहेपणाने अधिक सांगत नाही. बाकी तो जे सांगतो ते सगळं नाहीपणाने सांगतो. उदाहरणार्थ, ईश्वर नाही, आत्मा नाही, मरणोत्तर अस्तित्व नाही, निसर्गात चमत्कार नाही, निसर्ग नियमांच्या चौकटीत जगणाऱ्या माणसाला स्वातंत्र्य नाही, वगैरे वगैरे. जडवादाची जोरदार विवेचन पद्धती व तर्कशुद्धता या 2 प्रभावी गुणांमुळे ग्रंथ वाचताना बुद्धी तद्रूप होऊन जाई. पण नंतर शांतपणे विचार करू लागल्यावर त्या विचारसरणीतील दोष पुढे उभे राहात. विशेषतः कार्यकारण संबंधाने नियमित झालेल्या नियतीने माणसांचे जीवन बांधलेले आहे किंवा आर्थिक व सामाजिक परिस्थितीला माणूस शरण आहे, हे जडवादाचे तत्त्व काही केल्या मला पटेना. त्यामुळे माझे मन हेलकावे खाऊ लागले. याच सुमारास सांख्यदर्शनाचा अभ्यास करण्याचा प्रसंग आला आणि एडिंग्टनचे ग्रंथ वाचण्याचा योगसुद्धा आला. त्याने मात्र माझ्या मनाचे समाधान झाले. सांख्यदर्शनाने अगदी एखाद्या जडवाद्याप्रमाणे प्रकृतीला म्हणजेच शुद्ध जडद्रव्याला केवढे महत्त्व दिले. परंतु ती प्रकृती जड म्हणजेच अचित असल्याने तिला वागवणारा चिन्मय पुरुष त्यांनी मानला. जडद्रव्यामध्ये कितीही सामर्थ्य असले तरी ज्ञान होण्याचे लक्षण त्यात नाही. त्यासाठी ज्ञानमय चित्कला किंवा जीवनतत्व वेगळे मानावे लागते. सांख्याचे 2 विचार मला फारच आवडले. पहिला, प्रत्येक माणसाला त्यांच्या आयुष्यात काहीतरी दुःख भोगावे लागते, हा तर प्रत्यक्ष अनुभव आहे. पण दुःख कितीही भोगले तरी ते माणसाच्या अंगवळणी पडत नाही. केव्हाही त्याला ते नकोसे वाटते. याचा अर्थ असा की दुःख हे काही माणसाचे मूळ शुद्ध स्वरूप नव्हे. दुःख त्याच्यावर लादले गेले आहे. माणसाची मूळ अवस्था दुःखरहित असली पाहिजे. दुसरं, तत्त्वज्ञान हे ज्ञान आहे व ज्ञानाने मनुष्य दुःखमुक्त झाला पाहिजे. अर्थात तत्त्वज्ञानाने जीवनातील दुःख नाहीसे होऊन माणूस स्वतंत्र आणि मुक्त जीवन जगला पाहिजे. या जगात, या जीवनात माणसाला हा अनुभव घेता येतो. अशा पुरुषाला जीवनमुक्त म्हणतात. माझ्या मते भारतीय दर्शनापैकी कपिलमुनींचे सांख्यशास्त्र अत्यंत महत्त्वाचे मानले पाहिजे. कारण विज्ञान पद्धतीने मांडलेले भारतीय दर्शन म्हणून फक्त सांख्यशास्त्राकडेच बोट दाखवता येते. शिवाय हे दर्शन आधी निर्माण झाले असते तर वेदांत दर्शन इतक्या लवकर व इतक्या व्यवस्थित रीतीने परिणत अवस्थेला पोहोचले नसते. तत्त्वज्ञानाने माणूस आतून सुधारला पाहिजे आणि तेथे माणूस प्रकृतीवर म्हणजेच जडद्रव्यावर मात करू शकतो, हे फार थोर तत्त्व सांख्यशास्त्राने मला निसंदिग्धपणे शिकवले. असो, साधक हो, परमपूज्य बाबांनी सांगितलेले मानवी देहाचे महत्त्व आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत, अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.